उद्या होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद तसंच पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी सज्ज, ठिकठिकाणी निवडणूक साहित्याची तपासणी सुरू। निवडणुकीच्या तोंडावर राज्यात दारूचा महापूर, 3 लाख लिटर दारू आणि 61 लाखांची रोकड जप्त, तर 240 आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल। अकोल्यामध्ये पोस्टल मतदार यादीत अनेक मतदारांचं नाव नसल्यानं गोंधळ, निवडणूक आयोगाच्या चुकीचा मतदारांना फटका। जवानांच्या पत्नींचा अपमान करणाऱ्या परिचारकांचा राज्यभरातून निषेध, परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा। माजी सैनिकांचा पंढरपूर सोलापुरात निषेध मोर्चा, 22 फेब्रुवारीला पंढरपूर बंदची हाक। आणि संगीत वैश्विक असतं, त्यासाठी भाषेची गरज नाही, संगीतकार अजय अतुल यांचं मुलाखतीत वक्तव्य। मिरजच्या संजय भोकरे इन्स्टिट्यूटच्या सौहार्द या वार्षिक स्नेहसंमेलनात अजय अतुलचा सहभाग। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण झेडपीची दंगल आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या राज्यभरातल्या घडामोडी पाहणार आहोत। सगळ्यात दिवसभरातली महत्त्वाची बातमी, विशेष बातमी ती म्हणजे राज्यातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तोंडावर दारूचा महापूर राज्यात वाहतो आहे। निवडणुकीच्या तोंडावर राज्यात आतापर्यंत 3 लाख लिटर दारू जप्त करण्यात आलेली आहे, तर जवळपास 61 लाख रुपये जप्त करण्यात आलेत। आचारसंहिता भंगाचे जवळपास 240 गुन्हे दाखल झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त JH सहारिया यांनी दिलेली आहे। जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 1,80,00,000 तर 10 महापालिकांसाठी 1,95,00,000 मतदार मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत। आता आपण नजर टाकणार आहोत 11 जिल्हा परिषदा ज्या आहेत त्यामध्ये किती जागा आहेत। बघा, रायगड जिल्हा 59 जागा, 187 उमेदवार। रत्नागिरी जिल्हा 55 जागा, 226 उमेदवार। सिंधुदुर्ग जिल्हा जागा 50, उमेदवार 170। नाशिक जिल्हा 73 जागा, उमेदवार 338। पुणे जिल्हा 75 जागा, 374 उमेदवार। सातारा जिल्हा 64 जागा, उमेदवार 285। सांगली जागा 60, उमेदवार 229। ह्या 11 जिल्हा परिषदा त्याच्या जागा आणि उमेदवार पाहतोय। सोलापूर 68 जागा, उमेदवार 278। कोल्हापूर जिल्हा जागा 67, उमेदवार 322। अमरावती जागा 59, उमेदवार 417। गडचिरोली दुसरा टप्पा जागा 16, उमेदवार 88। जिल्हा परिषदांमध्ये किती उमेदवार आणि मतदार किती आहेत याबाबत सहारिया यांनी माहिती दिली, तीही जाणून घेणार आहोत। या जिल्हा परिषद मध्ये जे 11 जिल्हा परिषद आहे त्यामध्ये जवळजवळ 1,80,00,000 मतदार त्यांचे मताचा वापर करणार आहेत। यासाठी प्रशासनातर्फे आणि आयोगातर्फे 22,000 पेक्षा जास्त पोलिंग स्टेशन तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ 1.5 लाख पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आलेला आहे। बातमी आहे पुढची अकोल्यातून। महत्त्वाची बातमी ही देखील, अकोल्यामध्ये पोस्टल मतदार यादीतून अनेक मतदारांचं नाव गायब झालंय, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला, गहजब झाला। उद्या अकोला महापालिकेच्या 80 जागांकरता मतदान होत आहे। मतदान प्रक्रियेमध्ये किंवा नोकरीच्या निमित्तानं बाहेर असणाऱ्यांसाठी आयोगानं पोस्टल मतदानाची व्यवस्था केलेली आहे। अकोल्यात पोस्टल मतदार यादीमध्ये नाव नसणाऱ्या शासकीय कर्मचारी मतदारांनी आदर्श कॉलनी भागातील महापालिका शाळा क्रमांक 16 वर आज मोठी गर्दी केली। हे सगळे आपल्या पोस्टल मतपत्रिका घेण्याकरता म्हणून आलेले होते, मात्र त्यांचं नावच या यादीत नसल्यानं ऐन वेळेवर त्यांचा हिरमोड झाला। अकोल्यामध्ये पोस्टल मतदार यादीत नाव नसणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 150हून अधिक आहे।
या सगळ्या कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रशिक्षणादरम्यान पोस्टल मतदानासाठी अर्ज केलेला होता। मात्र आता या कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे त्यांच्या मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावता येणार नाहीये, त्यापासून ते वंचित राहणार आहेत। या सगळ्या लोकांनी आज महापालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी अजय लहाने यांची भेट घेतली, मात्र त्यांनीही या प्रकरणी हात वर केलेले आहेत। दरम्यान या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणं निवडणूक विभागानं टाळलं। सोलापूर प्रशासनाकडून महापालिका निवडणुकीची आणि जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे। 5250 कर्मचारी या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत, तर 2500 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। 896 मतदान केंद्रांवर आज दिवसभरात बॅलेट मशीन्स पोहोचवली जाणार आहेत। आपण याविषयीचीच अधिक माहिती जाणून घेऊया। एकूण जागा आहेत 102, प्रभाग 26। रिंगणात उतरलेले उमेदवार आहेत 623। मतदारांची संख्या आहे 6,73,942। मतदारांची संख्या बघा 6,73,942। मतदान केंद्र 896। एकूण निवडणूक कर्मचारी 5250 तैनात करण्यात आलेले आहेत किंवा तिथे नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि सुरक्षेसाठी तैनात पोलीस यंत्रणा आहे 2833। सोलापुरातून आपण जाणार आहोत कोकणामध्ये सुद्धा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे। उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदानासाठी निवडणूक विभागाचे कर्मचारी सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत। प्रत्येक मतदान केंद्रासाठी लागणारे साहित्य ताब्यात घेतले गेले आहे आणि हे कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर रवानाही होत आहेत। झेडपीसाठी 1 आणि पंचायत समितीसाठी 1 अशी 2 मतं प्रत्येक मतदाराला यावेळी द्यावयाची आहेत। त्यामुळे मतदान प्रक्रियेला यावेळी थोडा विलंब लागण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते। रत्नागिरी याबाबतच अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर। महानगरपालिकांच्या निवडणुकांबरोबरच राज्यातल्या 11 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पण निवडणुका होत आहेत। उद्या मतदान होत आहे आणि या सगळ्यांची जय्यत तयारी सुरू झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यासाठी जी काय तयारी आहे ती आता बघा की इथे अनेक कर्मचारी जे नियुक्त केलेले आहेत ते आता आपापलं निवडणूक साहित्य इथे ताब्यात घेताना दिसत आहेत आणि हे सगळं निवडणूक साहित्य जे आहे मग त्याच्यामध्ये वोटिंग मशीन्स असतील, त्याचबरोबर आणखी साहित्य असेल आणि त्याचबरोबर इथे आता नवीन जो नियम केलेला आहे तो उमेदवारांच्या माहितीचा तक्ता प्रत्येक मतदान केंद्राबाहेर असा लावला जाणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत ज्या केंद्रावर जे मतदान होईल त्या मतदान केंद्रावर जे उमेदवार असतील त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे, म्हणजे त्यांची शैक्षणिक अर्हता असेल, त्यानंतर मालमत्ता असेल, मालमत्ता स्थावर असेल, त्यांच्या थकीत रकमा असतील किंवा त्यांच्यावर 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची अशी शिक्षा होऊ शकेल अशा गुन्ह्यांची माहिती आणि ज्या अपराधासाठी ते दोषी ठरवण्यात आले आहेत याबद्दलची माहिती, असा सगळा तक्ता म्हणजे उमेदवाराचं प्रोफाईल थोडक्यात हे मतदारांना माहिती देण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर असं लावण्यात येणार आहे आणि त्याबद्दलचं सगळं साहित्य या मतदान कर्मचाऱ्यांनी, निवडणूक कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर आणखी यावेळी आणखीन एक या वोटिंग मशीन्सवर एक ऑप्शन्स आता नव्याने आलेला आहे, तो म्हणजे नोटाचा। म्हणजे उमेदवाराला मत द्यायचं नसेल कोणत्याही तर मतदाराला वरीलपैकी एकही नाही हा ऑप्शन्स आता उपलब्ध करण्यात आलेला आहे। म्हणजे निवडणुकांसाठी मतदानासाठी जर लोक बाहेर पडत नसतील उमेदवारांच्या नाराजीबद्दल तर तरी सुद्धा त्यांनी मतदान केंद्रांवर जायचं आहे आणि त्यांचं जे मत आहे ते फुकट घालवायचं नाही आहे, कारण नोटाचं मत हे सुद्धा गृहीत धरलं जाणार आहे। नोटाला एकूण किती मतं पडलेली आहेत ती पण कॅल्क्युलेट केली जाणार आहे। त्यामुळे उद्या सगळ्यांनी जे आपलं कर्तव्य आहे, ज्याला राष्ट्रीय कर्तव्य म्हणतो आपण, ते आपण बजावायचं आहे। आम्ही नागरिकांना आवाहन करत आहोत IBN लोकमततर्फे की प्रत्येकाने ज्याला मतदानाचा अधिकार आहे त्याने मतदान केंद्रावर जाऊन आपलं मत नोंदवायचं आहे आणि ही जी लोकशाहीची प्रक्रिया आहे किंवा लोकशाही आहे ती अधिक बळकट करायला हवी। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुदकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी। नागपूरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा मतदानासाठी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। ठिकठिकाणी मतदान करण्याकरता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स म्हणजे EVM मशीन्स पोहोचलेली आहेत। साधारण आपण अनेक ठिकाणी बघतो एक दिवस आधी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये EVMचा वापर कसा करायचा याचं एक ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं आणि
अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर आज जी गर्दी दिसते ते यासाठी दिसते, आपण ही नागपूरमधली दृश्य पाहतो आहोत। ईव्हीएम मशीन्स त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत, सगळी तयारी पूर्ण झाली आहे, पोलीस बंदोबस्त पूर्ण झालेला आहे। निवडणूक अधिकारी जे आहेत ते आज दिवसभर या सगळ्या मशीन्सची चाचपणी सुद्धा करतील। तर गडचिरोलीच्या माओवादीग्रस्त 4 तालुक्यांमध्ये उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होत आहे। दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरमधून पोहोचवण्यात आलेला आहे। 2 हेलिकॉप्टर्सच्या मदतीने 40 मतदान पथकं त्यांच्या मतदान केंद्रांवर पोहोचवण्यात आलेली आहेत। 4 तालुक्यांमध्ये एकूण 287 मतदान केंद्र आहेत, यातली 71 केंद्र ही संवेदनशील केंद्र आहेत। माओवादीग्रस्त या तालुक्यातली मतदान प्रक्रिया पार पाडण्याचं आव्हान पोलीस आणि निवडणूक यंत्रणा या दोघांसमोर आहे। आता झेडपी झपाझपच्या बातम्या पाहूया। गडचिरोलीमध्ये कालच म्हणजे 2 दिवस आधीच निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचलेले होते। जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी गडचिरोलीतल्या 4 तालुक्यांमध्ये मतदान उद्या होत आहे। अहेरी, सिरोंचा, एटापल्ली आणि भामरागड हे तालुके माओवादी प्रभावित आहेत। माओवाद्यांच्या निवडणूक बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून निवडणूक कर्मचारी कालच म्हणजे 2 दिवस आधीच केंद्रांकडे रवाना झालेले होते। मतदान झाल्यानंतर सुद्धा 2 दिवसांनंतर मतपेट्यांसह हे कर्मचारी मतमोजणी केंद्राकडे दाखल होणार आहेत। दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आता राजकीय नेत्यांसोबतच प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे। जिल्हा प्रशासनाकडून खेड तालुक्यातील 14 संवेदनशील मतदान केंद्र जाहीर केली गेली असून पोलीस आणि प्रशासनाकडून या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। खेड तालुक्यातील 303 केंद्रांकरता 680 ईव्हीएम मशीन्स तयार असून ती यंत्र पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आलेली आहेत। जिल्ह्यातील 75 गटांसाठी 345 उमेदवार तर पंचायत समितीच्या 150 जणांसाठी 643 इतके उमेदवार रिंगणात आहेत। जिल्ह्यात 988 उमेदवार आपलं नशीब आजमावत असून 27,49,169 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। जिल्ह्यातील 6 तालुके हे संवेदनशील म्हणून घोषित केले गेले आहेत, त्यामुळे मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। गावाकडच्या बातम्यांमध्ये अजून काही घडामोडी आपण पाहणार आहोत, मात्र त्याआधी ब्रेक आणि ब्रेकवर जाताना हेडलाईन्स। निकालानंतर शिवसेनेसोबत पुन्हा युती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, एकत्र यायचं झाल्यास पारदर्शकता हाच अजेंडा केलं स्पष्ट। निवडणुकीच्या तोंडावर राज्यात दारूचा महापूर, 3 लाख लिटर दारू आणि 61 लाखांची रोकड जप्त तर 240 आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल। आणि उद्या होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद तसंच पंचायत समित्यांच्या निवडणुकांकरता निवडणूक आयोगाचे कर्मचारी सज्ज, ठिकठिकाणी निवडणूक साहित्याची तपासणी सुरू। गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा स्वागत। बातम्या महत्त्वाच्या त्या म्हणजे पंढरपूर आणि सोलापुरामधनं देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या पत्नीबाबत घाणेरडं वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीकरता पंढरपूर तालुक्यातील माजी सैनिकांनी पंढरपूरच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता। 100हून अधिक सैनिक सहभागी झालेल्या या मोर्चात माजी सैनिकांनी आपल्या शर्टला काळ्या फिती लावल्या आणि आमदार परिचारक यांच्या वक्तव्याचा निषेध केला। तहसील कार्यालयाबरोबर पंढरपूरच्या तालुका पोलीस ठाण्यात या माजी सैनिकांनी निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। सैनिकाच्या महिलाविषयी बायकाविषयी जी वक्तव्य केलेलं आहे ते फारच गलिच्छ आणि खालच्या पातळीवरच आहे। आम्ही निषेध करतोय, त्याचा राजीनामा मागतोय। सर्व पदाचा राजीनामा देऊन त्यांनी राजकारणातून मुक्त व्हावं। तर जनप्रतिनिधी या राजकारणी नेता म्हणून त्याला राहण्याचा काहीही अधिकार नाही। त्याचा देशद्रोहीचा गुन्हा दाखल करून त्याला तडीपार करावा, या देशात पाकिस्तानमध्ये पाठवावा अशी आमची मागणी आहे। जर याच्यावर नाही कारवाई झाली तर आम्ही त्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करून ते चांगलं बोलायला शिकल्याशिवाय त्यांच्या घराच्या बाहेर आम्ही त्यांना पडू देणार नाही।
प्रशांत परिचारकांची आमदारकी रद्द करावी, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी सैनिकांनी केली। हे सगळे सोलापुरातले माजी सैनिक होते। पंढरपुरानंतर सोलापुरात सुद्धा असा निषेध मोर्चा काढला गेला। भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी जवानांच्या पत्नींबाबत वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचाच निषेध नोंदवला गेला। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन या संदर्भात दिलं गेलं आणि 22 फेब्रुवारीला पंढरपूर बंदची हाकही या संघटनांनी दिली आहे। पुन्हा एक छोटासा ब्रेकवर जाताना हेडलाइन्स। हम तो इस सदी के बड़े महानायक से कहेंगे कि अब आप गुजरात के गधों का प्रचार मत करिए। अमिताभ बच्चन यांनी गुजरातच्या गाढवांचा प्रचार करू नये, अखिलेश यादव यांची भाजपवर टीका। उद्या होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांकरता निवडणूक आयोगाचे कर्मचारी सज्ज, ठिकठिकाणी निवडणूक साहित्याची तपासणी सुरू। आणि मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानकात घुसली कार, अंडर 19 क्रिकेटपटू हरमीत सिंगचा कारनामा। बुलढाण्यातून एक विशेष बातमी आहे। बुलढाण्यामध्ये शौचालयासाठी अनुदान लाटणाऱ्या म्हणजे शौचालय बांधायचं पण त्यासाठी दिलं गेलेलं अनुदान लाटणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे। अशी 40 ते 50 कुटुंब आहेत ज्यांनी शौचालयासाठी अनुदान घेतलं पण शौचालय बांधली नाहीत। अनुदान घेऊन शौचालय न बांधणाऱ्या 420 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र सरकारनं घर तिथं शौचालय असावं याकरता नगरपालिकेच्या माध्यमातून अनुदान देऊ केलं। शौचालय बांधण्यासाठी नागरिकांनी ही सुविधा मिळवली सुद्धा। त्या माध्यमातून हागणदारी मुक्त महाराष्ट्र करण्याचा सरकारचा प्रयत्न होता पण बुलढाण्यात वेगळं चित्र होतं। खामगाव नगरपालिकेनं चक्क अनुदान घेऊन शौचालय न बांधणाऱ्या 40 ते 50 कुटुंबियांविरोधात पोलीस स्टेशनला फसवणुकीची म्हणजे 420 ची तक्रार दिलेली आहे। 40 ते 50 कुटुंबियांवर 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या होत्या सगळ्या गावाकडच्या घडामोडी। आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया। पहा फक्त IBN लोक।